नमस्कार. नवीन वर्षातील या पहिल्या दृष्टिक्षेप कार्यक्रमात मी नम्रता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण 2025 सालातील काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अविस्मरणीय ठरलं. या वर्षात देशाने अनेक खेळांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवून इतिहास रचला. हा विजय भारताला महिलांच्या क्रिकेटमध्ये पहिला विश्वचषक पदक जिंकण्याचा गौरव देणारा ठरला आणि त्यामुळेच हा दिवस भारतीय क्रीडा चाहत्यांच्या हृदयात सदा संस्मरणीय राहील. या विजयानं केवळ क्रिकेटच नव्हे तर देशातील महिला क्रीडा क्षेत्राच्या वाढत्या शक्तीचा देखील सन्मान झाला. हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यासारख्या खेळाडूंनी असामान्य कामगिरी केल्यानं भारतासाठी ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. दृष्टीहीन महिला क्रिकेट संघानं देखील पहिली T20 विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास रचला. तर पॅरा ॲथलीट्सनी देखील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनेक पदकं जिंकून हे सिद्ध केलं की कुठलाही अडथळा मनोधैर्य खच्ची करू शकत नाही. तर दुसरीकडे क्रिकेटमध्येच 2025 आशिया कपमध्ये देखील पुरुष संघानं पाकिस्तानसोबतच्या अंतिम सामन्यात विजय नोंदवत 9वा आशिया चषक आपल्या नावावर केला. क्रिकेटच्या व्यतिरिक्त भारतीय क्रीडा इतिहासात नीरज चोप्रानं जॅव्हलिन थ्रोमध्ये 90.23 मीटरचा विक्रम करत देशाला अभिमानाचा क्षण दिला. दोहा डायमंड लीग मधील या प्रवासानं जॅव्हलिन थ्रो स्पर्धेत भारताची जागतिक ओळख अधिक मजबूत झाली. भारतीय हॉकी संघानं 2025 मधील एशिया कपमध्ये दक्षिण कोरियावर 4-1 असा निर्णायक विजय मिळवून हा खिताब आपल्या नावावर केला आणि यामुळे 2026च्या हॉकी विश्वचषकासाठी देखील भारत पात्र ठरला आहे. बुद्धिबळामध्ये 2025 हे वर्ष भारतासाठी एका वेगळ्या अर्थाने अभिमानाचं ठरलं. नागपूरच्या 19 वर्षांच्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिनं जॉर्जियामध्ये महिला चेस वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. हे यश केवळ व्यक्तिगत होतं असं नाही तर भारताच्या बुद्धिबळ छत्रछायेतून युवा प्रतिभा जागतिक पातळीवर उभे राहण्याचे मजबूत संकेत देखील होते. युवा खेळाडूंमध्ये क्रीडा बाहुल्याचा वाढता उत्साह आणि शारीरिक आरोग्यासाठी खेळांचा वाढता स्वीकार ही सुद्धा 2025च्या क्रीडा यशाची एक महत्वाची बाजू होती. फिट इंडिया चळवळीचा विस्तार, शालेय आणि महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचा अधिक आवाका आणि ग्रामीण भागातून उदयोन्मुख युवा प्रतिभा यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचा पाया अधिक मजबूत झाला आहे. या सर्व घडामोडींचा विचार केला तर 2025 हे वर्ष भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणार आहे. 2025 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया हेमांगी कुलकर्णी यांच्याकडून. ग्रामीण रोजगार आणि उपजीविकेला अधिक मजबूत आधार देणाऱ्या विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अर्थात VBG रामजी विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच मंजुरी दिली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या विधेयकाची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून त्यामुळे आता हा कायदा अंमलात आला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा आणि मतदानानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. या कायद्याअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना दर आर्थिक वर्षात मिळणाऱ्या रोजगाराची वैधानिक हमी 100 दिवसांवरून थेट 125 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांच्या उत्पन्नाला अधिक स्थैर्य मिळणार आहे. हा कायदा ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातोय. VBG रामजी अंतर्गत मजुरीवर आधारित रोजगार 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये जलसंधारण आणि पाण्याशी संबंधित कामं, मुख्य ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, उपजीविकेशी निगडित पायाभूत सुविधा आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम कमी करणारी कामं यांचा समावेश आहे. या कामांमुळे केवळ रोजगार निर्मितीच नव्हे तर ग्रामीण भागातील दीर्घकालीन विकासाला देखील चालना मिळणार आहे.
नव्या कायद्याची आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हा कायदा विद्यमान मनरेगा योजनेच्या जागी लागू होणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेला अनुसरून या कायद्याची रचना करण्यात आली आहे. सक्षमीकरण, वृद्धी, एकात्मीकरण आणि परिपूर्णता या 4 तत्वांवर आधारित हा कायदा ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेची सुरक्षितता वाढवेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. उत्पन्न सुरक्षेला कायदेशीर आधार मिळाल्यामुळे स्थलांतर, बेरोजगारी आणि आर्थिक अस्थैर्य कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारद्वारा भारतीय चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 2025 साली हा सन्मान भारतीय चित्रपट विश्वातील दिग्गज मल्याळम अभिनेता मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला. मोहनलाल यांनी आपल्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत विविध भाषांच्या चित्रपटांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्यांच्या पात्रांचं वास्तववादी सादरीकरण, भावनिक अभिनय आणि कलात्मक विस्तृतीमुळे त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. एकीकडे कलाविश्वात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतानाच अनेक कलाकार मात्र हे जग सोडून गेले. 2025 मध्ये आपल्या देशाच्या चित्रपट, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील काही लोकांच्या जाण्यानं अपरिमित हानी झालेली आहे. पण त्यांच्या निर्मितीनं आपल्याला दिलेला आनंद आणि प्रेरणा त्या आजही आपल्या बरोबर आहे. आज त्यांचं स्मरण करूया. ये तूफान तो सो रहा था अमन के बादलों को अपना तकिया बनाकर, इसे जगाया भी तुमने है और उठाया भी तुमने. भारतीय सिनेविश्वात धर्मेंद्र ही मॅन म्हणून प्रसिद्ध होते. 65 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 300हून जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. देखणं, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि संवेदनशील चेहरा या वैशिष्ट्यांच्या बळावर धर्मेंद्र यांनी कविमनाच्या रोमॅन्टिक नायकाच्या भूमिका साकारल्या. तसंच ॲक्शन हिरोच्या भूमिकांमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीचे ही मॅन झाले. पल पल दिल के पास तुम रहती हो. बंदिनी, हकीकत, शोले, गुड्डी, सीता और गीता, लोफर, यादों की बारात, चुपके चुपके, शोले, चाचा भतीजा, द बर्निंग ट्रेन, इन्साफ का तराजू अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. बॉलिवूडमधल्या कामगिरीबद्दल त्यांना फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. 2004 ते 2009 या काळात त्यांनी लोकसभेत बिकानेर मतदारसंघाचं देखील प्रतिनिधित्व केलं. त्यांना पद्मभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं. आज धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या भूमिकांतून, गीतांतून आणि डायलॉग्समधून ते रसिक श्रोत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील. जो बात इस जगह है कहीं पर नहीं. 2025 मध्ये संगीताच्या जगात आणखी एक अनपेक्षित आणि भावनिक धक्का आला, जेव्हा असम आणि हिंदी आधुनिक संगीताचा अविभाज्य भाग ठरलेले जुबिन गर्ग यांचं 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये निधन झालं. जुबिन गर्ग हे केवळ एक गायक नसून ते ईशान्य भारताचा सांस्कृतिक आवाज मानले जातात. त्यांनी आसामी, हिंदी, बंगाली आणि इतर अनेक भाषांत 30,000हून अधिक गाणी गायली आहेत. 2006 मध्ये आलेल्या गँगस्टर या चित्रपटातील या अली या गाण्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली, ज्याने त्यांना ग्लोबल इंडियन म्युझिक अकॅडमी आणि इतर अनेक पुरस्कार मिळवून दिले. केवळ गायनच नव्हे तर संगीत दिग्दर्शन, अभिनय आणि आसामच्या चित्रपट निर्मितीमध्येही त्यांचा मोठा दबदबा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला मिशन चायना हा चित्रपट आसामी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो. कलेसोबतच त्यांनी सामाजिक कार्यासाठी कल्पवृक्ष नावाची संस्था स्थापन करून अनेक गरजूंची मदत केली. संगीतातील त्यांचं योगदान आणि त्यांची निस्सीम लोकप्रियता यामुळे त्यांना आसामच्या आधुनिक इतिहासातील सर्वात प्रभावशाली कलाकार मानलं जातं. सप्टेंबर 2025 मध्ये जुबिन गर्ग यांच्या निधनानं संपूर्ण आसाममध्ये अभूतपूर्व शोककळा पसरली होती. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागराचं रूप प्राप्त झालं होतं. सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झालेल्या त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर जेव्हा त्यांचं पार्थिव गुवाहाटीला आणण्यात आलं, तेव्हा अंदाजे 7 ते 15 लाख लोक आपल्या लाडक्या गायकाला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. गर्दीचा हा महापूर इतका प्रचंड होता की लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनं या अंत्ययात्रेची नोंद जगातील 4थी सर्वात मोठी अंत्ययात्रा म्हणून केली आहे. 2 दिवस त्यांचं पार्थिव स्टेडियममध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं, जिथं रात्रंदिवस चाहत्यांनी आपल्या लाडक्या गायकाच्या अंत्यदर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हे वातावरण एका शासकीय अंत्यसंस्कारापेक्षा एखाद्या संगीतमय श्रद्धांजलीसारखं अधिक वाटत होतं. एका भाऊक क्षणी संपूर्ण गर्दीनं एकत्र येऊन त्यांचं मायाविनी हे अजरामर गाणं गायलं. जणू त्यांना शांततेत नाही तर संगीताच्या गजरात निरोप देण्याची त्यांची इच्छाच चाहत्यांनी पूर्ण केली.
भारतीय साहित्य विश्वानेही यावर्षी आपली एक अविभाज्य ओळख बनवणाऱ्या व्यक्तीला निरोप दिला. प्रसिद्ध हिंदी लेखक आणि कवी विनोद कुमार शुक्ल हे 88व्या वर्षी साहित्य विश्वातून निघून गेले. त्यांच्या लेखनाने सामान्य जीवनातील सूक्ष्मता, मानवी मूल्ये आणि आत्म्याचा शांतीपूर्ण वेध घेतला. त्यांच्या कादंबऱ्या आणि कविता साहित्य विश्वात युगानुयुगे संस्मरणीय राहतील अशा आहेत. दीवार में एक खिडकी रहती थी, नोकर की कमीज यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्या आणि अनेक कविता संग्रह असे समृद्ध ऐवज ठेवून ते आपल्यातून निघून गेले. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था. व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था. इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया. मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ. मुझे वह नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था. हम दोनों साथ चले, एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे. महाराष्ट्रात कलेच्या प्रांतात यावर्षी महत्वाचं जे ठरलं ते म्हणजे 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान हे साहित्य संमेलन नवी दिल्ली इथं भरवण्यात आलं. तब्बल 71 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलनाचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात विविध लेखक, कवी, अनुवादक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा आणि साहित्याची श्रीमंत परंपरा सादर करत ती पुढे नेण्यासाठी नवीन पिढीला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या की भाषा ही फक्त संप्रेषणाचं माध्यम नाही, तर ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनात्मक बंधनाची ओळख देखील आहे. 2025च्या शेवटच्या मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरत्या वर्षातील गौरवपूर्ण घटनांचा उल्लेख केला. 2025 या वर्षानं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे क्षण दिल्याचं सांगून त्यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सरत्या वर्षातील प्रमुख घटनांचा उल्लेख करताना ऑपरेशन सिंदूर, प्रयागराज महाकुंभ मेळा, भारतीय महिला संघाचा क्रिकेट विश्वचषक विजय या प्रमुख घटनांबद्दल त्यांनी सांगितलं. त्यांनी देशापुढे आलेल्या नैसर्गिक आपत्तीचाही उल्लेख केला. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करत आतापर्यंत या हॅकेथॉनमध्ये 6 लाखांवर युवकांनी सहभाग घेतल्याचं सांगितलं. फिट इंडिया चळवळीबद्दल सांगत हिवाळा हा सुदृढ आरोग्यासाठी पोषक असून व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. त्याचबरोबर वेदनाशामक अँटीबायोटिक्स गोळ्या वारंवार घेणं टाळावं असंही पंतप्रधान म्हणाले. ICMR यानी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ने हाल ही में एक रिपोर्ट जारी की है. इसमें बताया गया है कि निमोनिया और UTI जैसी कई बीमारियों के खिलाफ एंटीबायोटिक दवाएं कमजोर साबित हो रही हैं. हम सभी के लिए यह बहुत ही चिंताजनक है. रिपोर्ट के मुताबिक इसका एक बड़ा कारण लोगों द्वारा बिना सोचे समझे एंटीबायोटिक दवाओं का सेवन है. एंटीबायोटिक ऐसी दवाएं नहीं हैं जिन्हें यूं ही ले लिया जाए. इनका इस्तेमाल डॉक्टर की सलाह से ही करना चाहिए. तर श्रोते हो, 2025 मधील सकारात्मक गोष्टींपासून प्रेरणा घेत आणि चुकांमधून शिकत नवीन वर्षात आपण पदार्पण केलं आहे. या नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. मी नम्रता फलके आजच्या या दृष्टिक्षेप कार्यक्रमातून आपली रजा घेते. नमस्कार.